reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई-लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 57. आज आपला 57वा पाठ आणि हा आपला वाचनाचा पाठ आहे. बघूया काय आहे या पाठात. या पाठात हा मुलगा त्याचं दप्तर भरतोय वाटतं. आणि हे काय? त्याचं दप्तर असं का बरं हलतंय? काय असेल त्याच्या दप्तरात? सांगा बरं तुमच्या टीचरला. या मुलाच्या दप्तरात काय आहे ते पाठ वाचला की कळेलच आपल्याला. चला तर मग या पाठात काय गंमत आहे ती वाचूया. लेसन 57. आधी या पाठाचं नाव एकत्र वाचूया. रीड आफ्टर मी. इज दिस माय बॅग? रीड अगेन. इज दिस माय बॅग? आता पाठ वाचण्यापूर्वी पाठात येणारे नवीन शब्द आधी वाचायला शिकूया. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. मुलांनो, लक्षात आहे ना? चिंटू जे शब्द वाचायला शिकवणार आहे ते शब्द बघता क्षणी ओळखून वाचायचे. शब्द वाचताना अक्षरं सुटी सुटी करून वाचायची नाहीत, तर संपूर्ण शब्द एकत्र वाचायचा. करूया सुरुवात. पहिला शब्द वाचूया. रीड आफ्टर मी. आउट. रीड अगेन. आउट. आउट म्हणजे बाहेर. आता पुढचा शब्द. रीड आफ्टर मी. डोंट. रीड अगेन. डोंट. डोंट म्हणजे करायचं नाही. जसं तुमचे शिक्षक सांगतात, डोंट टॉक लाऊडली म्हणजे मोठ्यानं बोलू नका. बरं, आता आधी शिकलेल्या काही शब्दांचा सराव परत एकदा करूया. आठवतोय का हा शब्द? रीड आफ्टर मी. माय. रीड अगेन. माय. माय म्हणजे माझं. चला, आता पुढचा शब्द. सगळ्यांनी एकत्र वाचण्याचा प्रयत्न करा. बरोबर. दिस. रीड आफ्टर मी. दिस. रीड अगेन. दिस. दिस हा शब्द जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरतात. चला, आता पुढे. सगळ्यांनी वाचा बरं हा शब्द. बरोबर. दॅट. रीड आफ्टर मी. दॅट. रीड अगेन. दॅट. लांब असणारी वस्तू दाखवण्यासाठी दॅट
हा शब्द वापरतात. आता पुढे जाऊया. सगळ्यांनी एकत्र वाचा हा शब्द. बरोबर. रीड आफ्टर मी. इज. रीड अगेन. इज. इज. इज म्हणजे आहे. आता काही रंगांची इंग्रजी नावं वाचूया. आधीच्या एका पाठात तुम्ही शिकला आहातच. तुम्ही वाचा. आता माझ्या मागे वाचा. रेड. हा शब्द वाचा. आता माझ्या मागे वाचा. ब्लू. आता पुढे. तुम्ही वाचा. आता माझ्या मागे वाचा. ग्रीन. वाचा हा शब्द. आता माझ्या मागे वाचा. ब्लॅक. सगळे शब्द वाचून झाले. आता पुन्हा एकदा राहुल दादाबरोबर सगळे शब्द वाचण्याचा सराव करा. चला आता पुढे जाऊया. Hello friends, are you ready? Look at the screen. माझ्या मागे मी जसं वाचेन तसंच वाचा. Let's start. Out. Don't. My. This. Is. That. Red. Green. Blue. Black. Very good. आता हे सगळे शब्द कोणाचीही मदत न घेता तुम्ही वाचायचा प्रयत्न करा. पाठात येणारे नवीन शब्द किती छान वाचलेत तुम्ही. शाब्बास. मग आता हेच शब्द वापरून पाठ वाचणं अगदीच सोपं आहे. बघूया काय पाठ आहे तो. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, आता मी पाठ वाचणार आहे. मी पाठ वाचत असताना तुम्ही फक्त ऐकायचं. मी शब्दांचे उच्चार कसे करतो, आवाजाचे चढ उतार करून पाठ कसा वाचतो याकडे नीट लक्ष द्यायचं. चला पाठ वाचायला सुरुवात करूया. Lesson 57. Is this my bag? Is this my bag? No, this is not my bag. My bag is big. My bag is green. That is my bag. Is this my pen? No, my pen is not red. That is my pen. My pen is black. आता पाठाचा पुढचा भाग वाचूया. Is this my cap? No, this is not my cap. My cap is in my bag. My cap is blue.
This is my cat. My cat is fat. My cat is in my bag. My fat cat is in my bag. Get out, cat. Get out. Don't nap in my bag. मुलांनो, आता तुम्ही मनातल्या मनात पाठ वाचायचाय. राहुल दादांनी जसा पाठ वाचून दाखवला, तुम्हीही तसाच वाचायचा. चला, सुरू करा. आता पाठाचा पुढचा भाग वाचूया. सगळ्यांना वाचता आला का हा पाठ? आणि काय वाचलं ते समजलंय का? चला, मग आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. पाठातल्या या मुलाचं दप्तर केवढं आहे आणि कोणत्या रंगाचं आहे? सांगा बरं. पाठातला हा मुलगा सांगतोय की माझं दप्तर मोठं आहे आणि माझ्या दप्तराचा रंग हिरवा आहे. बरं, हे कोणत्या 2 वाक्यांवरनं कळलं तुम्हाला? ती 2 इंग्रजी वाक्य कोण वाचून दाखवेल? टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा आणि ती वाक्य मोठ्यानं वाचून दाखवायला सांगा. वाक्य वाचता आली ना? व्हेरी गुड. आता सगळ्या वर्गानं माझ्या मागे ही वाक्य वाचायची. माय बॅग इज बिग. माय बॅग इज ग्रीन. आता पुढचा प्रश्न विचारते हं. स्क्रीनकडे लक्ष आहे ना सगळ्यांचं? मुलाची टोपी कुठे आहे आणि ती कोणत्या रंगाची आहे ते सांगा. मुलाची टोपी त्याच्या दप्तरात आहे आणि ती निळ्या रंगाची आहे, हो ना? मग हे ज्या 2 वाक्यांवरनं कळतंय, ती 2 इंग्रजी वाक्य कोण वाचून दाखवेल? एक जण तयार? दोन्ही वाक्य वाचून दाखव. वाक्य वाचता आली? शाबास. आता सगळे मिळून माझ्या मागे वाचा. माय कॅप इज इन माय बॅग. माय कॅप इज ब्लू. आता सांगा, तो मुलगा त्या मांजराला काय म्हणतो? ती 2 वाक्य तुम्ही सगळे मिळून वाचा. मुलगा त्या मांजराला म्हणतो, चल बाहेर जा, माझ्या दप्तरात झोपू नकोस. माझ्या मागे वाचा बरं तुम्ही. गेट आउट, कॅट. गेट आउट. डोंट नॅप इन माय बॅग. मुलांनो, हा पाठ वाचताना मजा आली ना? बरं, मग आता या पाठावर आधारित स्वाध्याय करूया. 1. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153
चला आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 1. मित्रांनो, स्क्रीनवर वाक्य आणि चौकटीत शब्द दिसतायत. तुमचं उत्तर कोणत्या क्रमांकाच्या चौकटीमध्ये आहे ते तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. लक्षात आहे ना? शब्द वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि मगच उत्तर सांगायचं. मी थांबतो. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. Correct answer. व्हेरी गुड. सगळ्यांनी एकत्र वाचा. माय पेन इज रेड. चला पुढचं वाक्य. चला आता हे वाक्य पूर्ण करा. तुमचं उत्तर कोणत्या क्रमांकाच्या चौकटीमध्ये आहे ते तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. Correct answer. सगळ्यांनी एकत्र माझ्या मागे वाचा. माय बॅग इज ग्रीन. चला आता पुढचं वाक्य. चला आता वाक्य पूर्ण करण्यासाठी शब्द शोधा. तुमचं उत्तर कोणत्या क्रमांकाच्या चौकटीमध्ये आहे ते तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. Correct answer. व्हेरी गुड. आता माझ्या मागे वाक्य वाचा. माय कॅट इज फॅट. आता पुढचा शब्द. लुक ॲट द स्क्रीन. आता हे शेवटचं वाक्य पूर्ण करण्यासाठी शब्द शोधा. तुमचं उत्तर कोणत्या क्रमांकाच्या चौकटीमध्ये आहे ते तुम्ही तुमच्या टीचरला सांगा. बघूया बरोबर उत्तर काय आहे ते. Correct answer. व्हेरी गुड. सगळ्यांनी एकत्र माझ्या मागे वाचा. माय कॅप इज ब्लू. व्हेरी गुड. सगळ्यांनी छान सोडवला स्वाध्याय. त्याबद्दल तुमचं कौतुक. आता पुढे जाऊयात. ॲक्टिव्हिटी 2. या स्वाध्यायात आता मी एकेकाला पाठातला काही भाग वाचायला सांगणार आहे. तुम्ही बरोबर वाचताय की नाही हे तुमचे टीचर बघतीलच. घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. एक जण तयार ना? स्क्रीनकडे लक्ष दे. स्क्रीनवरची वाक्य मोठ्यानं वाच. वाचता आलं ना? व्हेरी गुड. आता पाठाचा पुढचा भाग कोण वाचून दाखवेल? टीचर, घंटा वाजली की एकाला उभं करा आणि स्क्रीनवरची वाक्य वाचायला सांगा.
व्हेरी गुड. आता घंटा वाजली की आणखीन कोणीतरी उभं राहील. एक जण तयार? लुक ॲट द स्क्रीन. पाठाचा हा भाग मोठ्यानं वाच. वाचता आलं ना? व्हेरी गुड. आता कोण उभं राहणार? वाचता आलं ना? व्हेरी गुड. टीचर, पाठ वाचण्याचा असाच सराव तुम्ही पाठानंतरही चालू ठेवा. तुमचा कम्प्युटर चालूच ठेवा आणि वेगवेगळ्या मुलांना पाठ वाचण्याची संधी द्या. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. मुलांनो.